लहान मुलं दंगा करतात, मस्ती करतात, यात काही शंकाच नाही. पण काही मुलं असतात ना, ती इतर वेळी दंगा करतात आणि कॅमेरा समोर शांत बसतात, एकदम चिडी चुप. आणि मग त्या मुलांना बोलतं करता करता आमची बोलती बंद होते. आज आपण अशाच एका छोट्याशा मुलाला भेटणार आहोत, ज्याचं नाव आहे शौर्य. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभवच नाता, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. तू काय बनवतोय? हे काय आहे? शौर्यनी काय बनवलं? डायनोसॉर बनवलाय त्यांनी. बाप रे, डायनोसॉर कसं करतो? अरे 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 अरे, इकडे डायनोसॉर तिथे डायनोसॉर आहे? कुठे? नाही जाणार. तिकडे बाहेर? तिकडे काय करतो? बापरे, मला भीती वाटते. आता काय करायचं? तो तुझा फ्रेंड आहे डायनोसॉर? कसं करतो तो तुला? डायनोसॉर? अरे बापले, त्याचा फ्रेंड आहे आणि तो तिकडे आहे. मला भीती वाटली. तू मला पकड. आता तो डायनोसॉर मला खाऊन टाकेल. कसा? डायनोसॉर खाऊन टाकले. डायनोसॉर मला खाऊन टाकणार आहे याच्या घरी. बापरे, मला भीती वाटली. हा, मस्त केलं रे. किती उंच आहे. हा बघा, याचा डायनोसॉर आला. काय काय मस्त बनवला रे. खूप छान डायनोसॉर बनवलाय यांनी. किती मस्त. सो ह्याची कल्पकता बघा की बाहेर एक डायनोसॉर आहे आणि तो मला खाणार आहे. म्हणजे त्याचं पोट इतकं भरेल की 4 दिवस त्याला काय खायलाच नको. हो की नाही? तुला कारल्याची भाजी आवडते? काय आहे? शाक. बापरे बापरे बापरे, ह्याच्याकडे शाक आलाय. ऍक्च्युली मला वाटलं की हा वेल आहे म्हणून, पण त्यांनी सांगितलं हा शाक आहे. आणि शाक कुठच्या कलरचा आहे? आणि तो कसं करतो? पाणी शाक. पाणीमध्ये असतो शॉक. तू शार्क टँक मध्ये ठेवलायस? तुमच्या घरी टँक मध्ये शार्क ठेवलायस? हो का फिश आहे तुझ्याकडे? काय आहे सांग ना, कोण कोण आहे? हा बघ, इथे पण एक फिश आहे. हा बघ, इथे पण एक फिशू आहे. इथे फिश आहे. इथे फिश आहे. आणि तो काय करतो फिशू? इथे फिश आहे. इथे फिश आहे हे. ओके. शौर्य, हा कोण आहे? हा हा बुबू. बुबू आहे. आणि हा? हे बुबू आहे. हे बुबू आहे. हा हे बुबू आहे. आणि तो तो बुबू आहे. आणि त्याच्या मागे तिकडे वाघ आहे. दाखव. वुश. हा वाघ. आणि वाघ कसा बोलतो? डरकाळी कसा फोडतो? बापरे, अरे बापरे, ही बापरे, हा घाबरवतोय मला. मला भीती वाटली रे. फळं खातोस तू? नाही. अरे बापरे, अरे बापरे, अरे खूप घाबरवतो आम्हाला. आणि शौर्य मला आता अभ्यास शिकवतोय. तू काय शिकवतोयस मला? काय काढतोयस तू सांग? वाव, किती मस्त काढलं रे. किती लिहिलंस हे? हे किती आहेत? हे किती आहे? मस्त, किती छान काढलंस तू. व्हेरी नाईस. 50. बस 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 बस, खूप अभ्यास केलास. आता मला छान ड्रॉइंग काढून दाखव. तुला काय आवडतं? कुठला कलर देऊ? विच कलर यू वॉन्ट? कुठला कलर? कलरचं नाव सांग. रेड. काय काढतोयस? काय काढणार आहेस? काय काढणार आहेस? दाखव. चित्र कुठलं काढणार आहे? ट्रेन काढणार आहे तू. काढ. वाव, ही ट्रेन आहे बेटा. एक मोठा गोल किंवा एक छोटा गोल म्हणजे ट्रेन असते. नाईस. कुठल्या कलरची आहे? रेड. रेड. गुड जॉब. आणि ती कशी चालते? रेड.
आणि त्यातनं आवाज कसा येतो? आवाज ट्रेन कसा आवाज येतो? ट्रेन ते आवाज येते आवाज तर ट्रेन मधनं आवाज येतो. कसा आवाज येतो ट्रेन मधनं? ट्रेन त्या टाकते ठेवले तू इथे टाकते तिथे ट्रेन आहे हा आणि मग तू ट्रेन मध्ये बघायला जायचं आपण. हा तू नेशील मला? हा कसं म्हणते ती ट्रेन? दाखव. झाली ट्रेन काढून? झाली? दाखव मला. वाव, शौर्यने माझ्यासाठी ही ट्रेन काढली आहे. तर ही शौर्याची ट्रेन अशी दिसते. शौर्याशी गप्पा तर आपण मारल्याच, आता आई बाबांशी मारूया. तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. कसं आहे? मस्ती करतो, शांत आहे, खोडकर आहे? भरपूर मस्ती करतो. म्हणजे घरी त्याच्याकडेच पूर्ण लक्ष द्यायला लागतं, काय करतो काय नाही. म्हणजे शाळेमध्ये भरपूर शांत आहे, पण घरी भरपूर मस्ती करे. आणि त्याचं कसं आहे की घरी सगळ्यांशी एवढी मस्ती करतो की आजोबा पण हे जातात, त्याच्या पाठीपाठी जातात, आजी जाते, आम्ही दोघं पण. तुम्ही ह्याच्यासाठी काही स्पेशल काही वेगळं केलंय का? ह्याच्यासाठी मी खास आम्ही गोव्याला गेलेलो फिरायला. सो आम्ही टॅटू केलेला ह्याच्याआधी खास. भरपूर पेंट झालेलं, पण मी बोलली की ह्याच्याआधी मला टॅटू करायचंच आहे. तर मी हा एक टॅटू बनवलाय. त्याच्यात ए पण आहे माझा, माझ्या मिस्टरांचा एस पण आहे सागरमधला, आणि शौर्यचा एस पण आहे. आणि हा मी टॅटू खास बनवलेला त्याच्यासाठी. आणि प्रेमाने हे बांधून ठेवलंय का? सर्कल पूर्ण झालंय तुमचं. हा हा, व्हेरी नाईस, खूप छान. आणि ह्याचं सगळ्यात आवडतं खेळणं कुठलं आहे? ट्रेन. ट्रेन ट्रेन म्हणजे त्याला एवढी आवडते की पण त्याचं असं आहे की मी त्याला ट्रेन आणून देते, पण सकाळी आणून देऊन संध्याकाळी त्याचे एक पार्ट्स असतात. म्हणजे ट्रेनचे एक पण पार्ट्स ठेवत नाही, ते एक चाक तू बीक इंजिनियर सगळं. होणार आहे का? मोठं होऊन सगळी ट्रेन तोडून टाकतो. त्या ट्रेन एवढ्या त्याला भरपूर आणलेलं. आम्ही कधी असं कुठे फिरायला वगैरे जातो किंवा स्टेशनला गार्डनला वगैरे घेऊन जात असेल त्याला, तर त्याला ब्रिज दिसतात. म्हणजे ट्रेनचे आपले जे ब्रिजेस असतात ना, ते ब्रिज दिसला तरी त्याला समजतं की हा ब्रिज रेल्वे स्टेशनलाच जातो. सो मला पप्पा ट्रेन बघायची आहे. म्हणजे मला समजलं की याला कसं समजलं की ते ट्रेन असं असेल, पण तो ब्रिज कुठून असेल. म्हणजे आपले जे पादचारी पूल वगैरे असतात ते कुठे स्टेशनवर उतरतं या साईडला, तिकडं स्टेशन भरपूर लांब असतं. पण त्याला ब्रिज दिसला ना की त्याला लगेच क्लिक होतं की हा ब्रिज म्हणजे इकडनं आपल्याला ट्रेनला जायचं आहे. आता पप्पा मला ट्रेन बघायची आहे. आणि ट्रेन बघणं एवढा गुंग होतो तो. कधी मध्ये मध्ये आम्ही त्याला विचारतो की तुला कोण आवडतं, मम्मी आवडते का पप्पा आवडतं तुला? त्याचं आन्सर खूप वेगळंच, मला ट्रेन आवडते. हा, त्याला मम्मी पप्पा नाही, मला ट्रेनच आवडते असं तुला बोलतो. कोण आवडतं? मम्मी आवडते का पप्पा आवडतात? अगं बाई, कसं लाजाळूचं झाड आहे ते. आजोबांना वगैरे काय बोलतो? हा नावाने हाक मारतो सगळ्यांना? नाही ते तर खूप मोठा म्हणजे ट्रॅजेडी आमच्याकडे. समजत नाही मला. हा आजोबांना आजोबा म्हणत नाही, तर तो आजोबांना आजा बोलतो. आजा आजा. आजा आणि हे आता नाही घेऊन आम्ही शिकलोही नाही किंवा कोणीच काय सांगितलं होतं, पण तो लहानपणापासून आजोबाला आजाच बोलतो. आजा. म्हणजे एकदम लहानपणापासून जेव्हा तो बोलायला लागला फर्स्ट टाइम, तेव्हापासून तो आजाच बोलतो. आजोबा कधीच बोलत नाही. त्याला असं आजोबांना बोलो असं बोललं तर नाही समजणार, आजांना बोलो तर लगेच ऐकतो तो. आपल्या मुलांच्या बाबतीत आपण खूप हळवे असतो. असे काही इमोशनल मुमेंट्स आहेत का शौर्याचे? हे एकदा म्हणजे एक लास्ट इयरची गोष्ट आहे. म्हणजे सपोज तेव्हा 2.5 वर्षाचा, 2 की 2.5 वर्षाचा होता. त्याची एक छोटी सायकल आहे आमच्या घरामध्ये. त्याला घरामध्ये फिरत होतो इथल्या इथे. त्या बाहेर जास्त सोडत नव्हतो आम्ही. तर संडेच्या दिवशी आम्ही दुपारी जस्ट जेवण वगैरे झालेलं आणि स्वयंपाकघरात होती आणि मी बेडवरती जस्ट पडायला गेलेलो आणि हा सायकल जोरात आला. हा जोरात आला एकदम अचानक. तर म्हणजे मला समजलं नाही, पटकन माझ्या पायाला त्यांनी धक्का दिला. तर मी एकदम हे झालो. मी हे झाल्यामुळे काय झालं, ती सायकल रिटर्न गेली. सायकल रिटर्न गेली आणि एकदम म्हणजे आता तोल गेला त्याचा एकदम. आणि मग काय झालं, त्याच्या डोक्याला लागले ते कपाट आहे जो डोरचं दरवाजे कॉर्नर असेल ना, त्या डोक्याला लागले. आणि मग त्याला ना एकदम म्हणजे आम्हाला खूप म्हणजे अचानक मी एकदम ब्लँक झालो. मी सगळं ते टाकून दिलं अचानक. अक्षरशः त्याला उचललं असंच. म्हणजे मला माहित नाही मी काय कपडे घातले काय नाही घातले. त्याला उचललं असंच आणि तसंच त्याला मी गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलला घेऊन गेलेलो. पण खूप म्हणजे मला तेव्हा हे वाटलं एवढं की यार मी जस्ट थोडंसं लक्ष दिलं असतं तर त्याला रस्ते लागलं. पण खूप चांगला देवाच्या कृपेमुळे त्याला जास्त खोक नव्हती पडली किंवा जास्त इजा नव्हती झालेली. मीन्स डॉक्टर बोलले नॉर्मल. पण भरपूर रडलेलं. म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे त्याच्या डोक्यातनं असं रक्त आलेलं. फर्स्ट टाइम म्हणजे असं भरपूर असं वाईट वाटलं की लाईफमध्ये भरपूर मोठा असा काही हादसा झाला. मोस्टली कसं मेंदूला लागल्यावर कसं भरपूर काही प्रॉब्लेम्स होतात. डॉक्टर बोलतात की उलटी नाही व्हायला पाहिजे हे ते. पण त्यावेळी मला भरपूर वाईट वाटलेलं आणि मग डॉक्टर बोलले की नाही नॉर्मल लागले, आता तो व्यवस्थित आहे, त्याचं ड्रेसिंग करा, मग सगळं व्यवस्थित पण मग होईल. स्टिचेस वगैरे पडले? स्टिचेस नाही पडलेले. ते देवाच्या कृपेने त्याला थोडंसंच लागलेलं.
पण त्याला कसं रक्त भरपूर गेलं म्हणून आम्ही भरपूर घाबरलेलो. असं वाटत होतं की तेव्हा आम्ही थोडंसं लक्ष दिलं असतं तर म्हणजे बाबांना जास्त गिल्ट फिलिंग आला. हा. काय तो बाहेर बोलतो असं. आणि तुम्ही कधी बाहेर फिरायला गेलात आणि हा हात सोडून गेला असं कधी घडलंय का तुमच्या बाबतीत? एकदा काय झालेलं की आम्ही नेहमीच संडेला फिरायला घेऊन जातो, गार्डनला घेऊन जातो किंवा ट्रेन दाखवायला घेऊन जातो. तर एक दिवशी मला शॉपिंग करायची होती. मग हे बोलले बाईकवर किती वेळ बसणार तू? तर हा बसणार नाही बाईकवर, तर तू एक काम कर, तू शॉपिंगला त्याला घेऊन जा. तर मी शॉपिंगला गेलेली, दुकानामध्ये शॉपिंग करत होती आणि शॉपिंग करता करता हा माझ्या साईडलाच होता. अचानक तो कधी पप्पांकडे गेला मला समजलंच नाही, पण मला माहित नव्हतं हा पप्पांकडे गेला. तर मी शॉपिंग झाली आणि बघते शौर्य नव्हता. एवढी घाबरली ना, मला असं वाटलं पुढे ट्रेन होती ना तिथे बघायला गेला. मी सगळीकडे शोधलं, रडली अक्षरशः भरपूर. मला एवढा त्रास झाला की शौर्य कुठे हरवला, माझा शौर्य कुठे हरवला. सगळीकडे शोधलं म्हणजे सगळ्या दुकानात गेली. त्याच्यानंतर आजूबाजूवाल्यांना विचारलं, माझा बाळ एक छोटा मुलगा आहे इकडनं होता माझ्या बाजूला, आता कुठे गेला. सगळे माणसं पण तिकडनं धावत आली की अरे कुठे गेला तुमचा बाळ. आणि नंतर मग फायनली मी यांना अजिबात फोन नाही केला, काही सांगितलं नाही. आणि अचानक मी त्यांच्याकडे गेली की ओ शौर्य कुठे? शौर्य नाहीये माझ्याबरोबर. आणि मी रडायला लागली आणि बघितलं तर शौर्य ह्यांच्या पाठीमागे होता. मग असं वाटलं की लाईफमध्ये सर्वात असं हे भेटलं की म्हणजे काहीतरी भरपूर काही मिळाल्यासारखं झालं की ह्याच्या पुढे मी कधी असं दुर्लक्ष करणार नाही लाईफमध्ये. म्हणजे अचानक तो गेला पप्पांसाठी, माझ्याबरोबर होता ना हात सोडून अचानक पप्पांकडे गेला. आता आपण शौर्याच्या सगळ्या कुटुंबासोबत इथे आहोत आणि आपलं पुढचं माध्यम आहे बंध वात्सल्याचे. याच्याविषयी काही स्पेशल मुवमेंट्स असतील किंवा काही अविस्मरणीय असे प्रसंग असतील तर ते तुम्ही आज इथे शेअर करू शकता. तर सुरुवात करायची. आई बाबा येस, टाळी येस, हाय कर सगळ्यांना, हाय कर, जोरात बोल. आणि आजा म्हण ना, आजा एकदा म्हण ना, आजा म्हण. कसं म्हणतो आजा, कसं म्हणतो म्हण. ओहो नाईस. मी जेव्हा त्याला करायला सांगते तेव्हा तो करत नाही आणि जेव्हा मी त्याला सांगत नाही तेव्हा तो नक्की करतो. यालाच म्हणतात ताईची फजिती. तर सुरुवात आपण आजीपासून करूया. मी जेव्हा गावाला जाते तेव्हा मी फोन करते की तू काय करतोय, तर तो सांगतो मी जेवतोय. हा, तो मला सांगतो तू ये घेऊन ये, काय घेऊन येणार, तर मग तो सांगतो मला चॉकलेट घेऊन ये, खाऊ घेऊन ये आणि लवकर घरी ये, हो हे का? सांगतो मला. आणि खूप काळजी घेतो हा, खूप तुमची. काळजी घेतो. आजी तुम्हाला काय वाटतं? तर तो झाला तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. खूप म्हणजे मी माझ्या फोनमध्ये बॅलन्स नव्हता, मी लगेच बॅलन्स टाकला आणि सगळ्यांना पटापट फोन केले की मला नातू झाला वहिनी, मला हे वहिनी. तर तो असं आहे ना की हे मला ओरडले ना की तो ह्यांना ओरडतो, आप करतो. आणि अभ्यास वगैरे घ्यायला लागलं नाही तू नाही मी काढतो, हे असं काढायचं असतं, असं असं करत असतो तो. आणि कुठं मला काही खाऊ आणायला सांगत नाही कारण मी आणतच नाही. त्याच्या आजोबांना तो खाऊ वगैरे आणायला सांगतो नेहमी. तसं म्हणजे खूप हुशार आहे आणि मेमरी पण चांगली आहे त्याची. काही सांगितलं तर पटकन लक्षात राहतं. हो, म्हणजे 3.5 वर्षाचा आणि 1 to 50 त्याला लिहिता हो, येतं. सगळं लिहिता येतं. A to Z लिहिता येतं. सगळ्या पोएम बोलतो. संडे मंडे A to Z सगळं बोलतो. जानेवारी फेब्रुवारी सगळं बोलतो. सगळे हुशार आहे एकदम. हुशार आहे, सगळं बोलतो तो. आजा मी त्याचा आजोबा आहे आणि तो आहे खूप हट्टी आहे. हट्टी एवढा हट्टी आहे ना की ज्याला जी वस्तू पाहिजे म्हणजे ती पाहिजेच. तो रिक्षेत जरी असला तर रिक्षेत उडी मारायला निघतो बाहेर किंवा सँडल काढतो आणि फेकतो बाहेर आणि म्हणतो थांब आता. म्हणून तो त्यावेळी रिक्षा थांबण्यासाठी सँडल फेकतो, दप्तर फेकतो बाहेर की रिक्षा थांबावी आणि आजीने आपल्याला घेऊन द्यावं. त्याला शाळेतून कोण आणायला मीच सोडायला? जातो न्यायला, मी जाणार मीच. पण मग तुम्हाला बघून त्याला खूप आनंद होत असेल ना शाळेमध्ये? त्याला दिसला ना वर्गात तिचं नाव दिलं आजा. असं ओरडतो का शाळेमध्ये? टीचर किती वेळा सांगतो अरे आजोबा बनायचं, तो आजाच म्हणतो. आजा सांगा. त्याच्या मित्रांना मला विचारायचंय, त्याला माईक द्या आणि हा तुम्हाला मारतो का ते मला सांगा माईकवर. तू मारतोस तुझ्या मित्रांना? मी ना मारतो. मग कोण मारतं? हा वाटस. हा वाटस. हा झूट बोललाय, हा मारतो, असं त्याचं म्हणणं आहे.
प्रत्येकाने आपल्या आठवणीतला शौर्य कसा आहे ते आम्हाला सांगितलं. ह्यांच्या म्हणण्यानुसार तो फार बोलतो आणि मस्ती करतो, पण मला तरी हा थोडासा अबोल वाटतोय. आता बघूया हा गेम मध्ये काय करणार आहे ते. आम्ही तुमच्या दोघांसोबत एक गेम खेळणार आहोत आणि जो जिंकेल तो शौर्याला मिळवून देईल झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. गेम खूप सोपा आहे. माझ्याकडे चमचा आहे आणि चेंडू आहे. तर तुम्हाला चमच्यामध्ये चेंडू ठेवायचा आहे, चमचा तोंडात पकडायचा आहे आणि त्या बोलमध्ये जाऊन तो चेंडू टाकायचा आहे. ठीक आहे, आणि हात लावायचा नाहीये. 2 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त चेंडू जमा करायचे आहेत. जो कोणी हे करेल तो शौर्यासाठी जिंकून देईल झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. रेडी? युअर टाइम स्टार्ट्स नाव. कम ऑन. ओहो, क्या बात है. सेकंद झाले. एक मिनिट झालंय. तिला पण चेअर अप करा, तिला सांगा. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Stop. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. परत आता आईचे. हा, आई तुम्ही या. 1, 2, 3, 4, 7, 8, 9. अश्विनीजी जिंकल्या तुम्ही. आई जिंकली. आणि एक चेंडू तुमचा जास्त होता, त्यामुळे आई जिंकल्या आहेत झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि हो, काही फनी क्लिप्स किंवा काही व्हिडिओज असतील तर तेही आम्हाला नक्की पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.